Yes, good evening. Hello, good evening, all of you. पटपट ठीक आहे. काही डायग्राम्स असतील ज्या मी रिड्यूस करायचा प्रयत्न केला टाइम वाचण्यासाठी. In last lecture we discussed about what is semiconductor, what is energy level between conductor, semiconductor and insulator. Today we are going to discuss types of semiconductor. Types of semiconductor. Today we are going to discuss types of semiconductor. काय असं टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर? दोन प्रकारचे टाइप्स असतात. ठीक आहे, मी आता सांगून देतो जास्त टाइमपास न करता. टाइप्स ठीक आहे कशाचे? तर सेमीकंडक्टरचे. पहिला असणार एन टाइप सेमीकंडक्टर. माझ्या मागे भूक लागली. ठीक आहे, भूक, त्याच्यामुळे मी पटपट लेक्चर घेईल. एन टाइप आणि पी टाइप. ओके, एन टाइप आणि पी टाइप दोन प्रकारचे असतात. असं सांगून मी पटपट क्लिअर करू शकतो. बट I want to give you the more detailed information about semiconductor, because semiconductor is very interesting topic, because all the electrostatic concepts throughout the atoms, molecule, nuclei are related to this chapter. बघा n type. पहिलं तर n type बघू. ठीक आहे, n type semiconductor काय असतो? n type semiconductor काय असतो? टेन्शन घेऊ नका, खूप इझी टॉपिक असतो हा n type. फक्त त्या क्रिस्टलच्या ज्या डायग्राम असतात, ठीक आहे, क्रिस्टलच्या ज्या डायग्राम असतात, मी एकदा ट्राय करेल इमेज पुट करायचं. मी शॉर्टकट मध्ये काढेल, बट मी इमेज डायरेक्टली पुट करेल आणि मी इथे शॉर्टकट मध्ये काढून घेईल. ओके, एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे, आता हे जे काय टाइप्स आहेत, ठीक आहे, एन टाइप आणि पी टाइप, हे जे काय टाइप्स आहेत हे कशात येतात? तर एक्सट्रिन्सिक. ठीक आहे, एक्सट्रिन्सिकचा अर्थ काय होतो तर एक लक्षात घ्या. एक्सट्रिन्सिक मध्ये एक्सटर्नल चा EXT असं लक्षात ठेवा. एक्सटर्नलचा काय? EXT म्हणजे एक्सटर्नली कोणीतरी मदत करतं. ठीक आहे, एक्सटर्नली कोणीतरी मदत करतं. EXT ला काय समजा, जसे मी बोर्डाच्या एक्झाम्पल पण बोलत. ठीक आहे, एक्सटर्नली कोणीतरी मदत करतं. इंट्रिन्सिक काय असतं? प्युअर सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक मध्ये काय व्हायचं? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये काय व्हायचं? जे काय एक्झाम्पल्स होते ते प्युअर सेमीकंडक्टरचेच होते. का बरं? सिलिकॉन, जर्मेनियम. इन द outermost orbit 4 electrons are present. बरोबर. सिलिकॉन काय करायचा? त्याच्या सोबतच्या सिमिलर ऍटम सोबत, ठीक आहे, त्याच्या सोबतच्या सिमिलर ऍटम सोबत काय करायचा? तर कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करायचा. बरोबर, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करायचा. क्लिअर आहे? जर्मेनियम असेल, जर्मेनियम त्याच्यासोबत करायचं. बरोबर, हे व्हायचं कशामध्ये? इंट्रिन्सिक मध्ये. बरोबर, ज्याच्यामध्ये जे काय ऍटम्स होते ते प्युअर सेमीकंडक्टरचे होते. ठीक आहे, प्युअर रिझन माहिती, 4 इलेक्ट्रॉन्स असतात, ना जास्त ना कमी, ना कंडक्टर ना इन्सुलेटर, ह्या गोष्टी सांगितल्या. करेक्ट आहे? बघा माझं. बट काय व्हायचं? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे जे एक्झाम्पल्स होते सिलिकॉन आणि जर्मेनियम, ह्याची जी कंडक्टिव्हिटी होती, बरोबर आहे, ह्यांची जी कंडक्टिव्हिटी होती ती कशी डिसाइड करायची? ठीक आहे, ह्याची जी कंडक्टिव्हिटी असते ती काय म्हणतो आपण? ना कमी ना जास्त, असं समजा. तुम्हाला माहिती सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी किती आहे, बरोबर आहे. तुम्हाला कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टरची रेझिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी माहिती आहे. बट सिलिकॉन आणि जर्मेनियम कसे आहेत? तर प्युअर आहेत. बरोबर, ह्यांची जी काय कंडक्टिव्हिटी असते, ठीक आहे, आता ह्यांच्यापैकी समजा मी सिलिकॉन घेतला. ठीक आहे, फॉर सिलिकॉन काय? सिलिकॉन सेमीकंडक्टर. फॉर सिलिकॉन म्हणजे काय? चार्ज कॅरियर असतात. ठीक आहे, चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे, चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन म्हणायचं आपण फॉर सिलिकॉन. चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन NI म्हणायचं आपण याला. चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ काय? तुम्ही त्याच्यामध्ये किती प्रमाणात चार्जेस कॉन्सन्ट्रेट केलेत, ओतलेत त्याच्यामध्ये, ठीक आहे, ऍड केले. चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन, त्याला काय म्हणतो आपण? NI. चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन. NI ची व्हॅल्यू असते सिलिकॉन साठी. ठीक आहे, सिलिकॉन साठी NI ची जी काय व्हॅल्यू असते ती असते 10⁻10. ठीक आहे, 10⁻10 काय? तर याचा अर्थ सांगतो. ठीक आहे, 10⁻10 पर सेंटीमीटर क्यूब. 10⁻10 पर सेंटीमीटर क्यूब. बघा काय, सिलिकॉन तो काय एक छोटासा सेमीकंडक्टर डिव्हाइस असतो. तो ज्यावेळेस मॅन्युफॅक्चर केला जातो, ठीक आहे, ज्यावेळेस मॅन्युफॅक्चर केला जातो
त्यावेळेस 10⁻10 सेंटीमीटर क्यूब, ठीक आहे. सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय, एरिया वाली काहीतरी एका सेंटीमीटर मागे, ठीक आहे. म्हणजे एका सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा क्यूब म्हणलंय. 1 सेंटीमीटरच्या ऐवजी सेंटीमीटर क्यूब, सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर असा एवढी जागा घेतलेली आहे, ठीक आहे. एवढ्या जागेमध्ये जे काय चार्जेस आहे, ठीक आहे, चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन काय कॉन्सन्ट्रेट केले, काय ओतले एवढ्या भागामध्ये, तर चार्जेस काय ओतलेले आहे त्याच्यामध्ये, चार्जेस ओतलेले, ठीक आहे. कॉन्सन्ट्रेट केलेले किती केलेले, 10⁻10 10⁻10 विचार करा, 10 वरती 10 झिरो इतके काय आहे, तर हे चार्जेस आहे. इतके काय आहे, चार्जेस आहे. बाप 10⁻10 चार्जेस म्हणजे किती झाले, अब्ज दशअब्ज किती, काय माहित, खूप झाले. बरोबर आहे, खूप झाले. तरी सुद्धा सिलिकॉनला आपण काय म्हणतो, सेमीकंडक्टर. तरी सुद्धा सिलिकॉनला आपण काय म्हणतो, सेमीकंडक्टर. सर जर कधी त्याच्याकडे 10⁻10 इतके चार्जेस आहे तर तो कंडक्टर का नाही, खूप झाले ना ते चार्जेस. बरोबर आहे. चार्जेस म्हणजे काय रे, इलेक्ट्रॉन्स ना, ठीक आहे. इलेक्ट्रॉन हु कॅरीज काय, करंट. ओके चला. बट सेमीकंडक्टरची प्रॉपर्टी काय असते, प्रॉपर्टी ऑफ सेमीकंडक्टर, ठीक आहे. मी इथे लिहू, प्रॉपर्टी ऑफ semiconductor. In semiconductor current flows due to, बोला कशामुळे फ्लो होतो करंट, ड्यू टू इलेक्ट्रॉन अँड होल्स. बरोबर आहे. हे माहिती आपल्याला प्रॉपर्टी ऑफ सेमीकंडक्टर. तर मग 10⁻10 चार्जेस खूप झाले करंटला कंडक्ट करायला. बरोबर आहे. बट एक लक्षात घ्या, सिलिकॉन मध्ये, ठीक आहे, सिलिकॉन मध्ये, इन सिलिकॉन, मी इथे सेंटेन्स लिहितो, ते लिहा नोटबुक मध्ये, मला दाखवा, मी चेक करेन. ज्यांच्या नोटबुक मध्ये दिसेल असं समजतो ते मला फॉलो करतात, जे नाही लिहित किंवा जे मला पाठवतच नाही नोट्स त्यामुळे त्यांनी विसरून जा, ठीक आहे, मला विसरून जा. इन सिलिकॉन ऍटम, ठीक आहे. इन सिलिकॉन ऍटम, ठीक आहे. मी काय लागतं, ऑब्वियसली सिलिकॉन ऍटम असतो, ठीक आहे. इन सिलिकॉन असं लिहितो म्हणजे तुम्हाला इन सिलिकॉन ऍटम कॉन्सन्ट्रेशन, इकडे चार्ज कॉन्सन्ट्रेशन म्हणलं होतं, आता मी इथं म्हणतो ऍटम कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे. ऍटम्स म्हणून अनेकवचनी, ऍटम्स कॉन्सन्ट्रेशन इज 10⁻22 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे पर्टिक्युलर जागेमध्ये, ठीक आहे, पुढे गेलं तिकडे सेंटीमीटर क्यूब, ठीक आहे. 10⁻22 ऍटम्स पर सेंटीमीटर क्यूब. इतके ऍटम्स काय केलेले, तेवढ्या पर्टिक्युलर जागेमध्ये काय केलेले, कॉन्सन्ट्रेट. म्हणजे जो काय भाग होता, ठीक आहे, एवढ्या भागामध्ये जर कधी चार्जेस होते, ठीक आहे, 10⁻10 इतके चार्जेस होते, तर त्या भागामध्ये मी आता काय म्हणतो, तेवढ्या भागामध्ये काय म्हणतो मी आता, तर मी म्हणतोय ह्या रेड लाईन ज्या दिसत आहेत त्या काय, तर ऍटम्स, ठीक आहे, काय ऍटम्स सेंटीमीटर. तर किती ते 10⁻22, 10 किती आहे, 22 सिलिकॉन साठी, ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस सिलिकॉन बनवला जातो त्यावेळेस मिनिमम रिक्वायरमेंट काय असते, एका सेंटीमीटर क्यूबच्या मागे, इथे काही नाही म्हणजे काय, 1 सेंटीमीटर क्यूब. बरोबर. एका सेंटीमीटर क्यूब एरिया मागे किती ऍटम कॉन्सन्ट्रेट करता यायला पाहिजे त्या कंपनीला बनवायच्या वेळेस, तर किती ऍटम्स ठेवता आले पाहिजे, 10⁻22 ऍटम्स ठेवता आले पाहिजे. तर मग याचा अर्थ सांगा, ठीक आहे, ऍटम्स 10⁻22 आहे आणि 10⁻10 इतके चार्जेस सिलिकॉन मध्ये असतात जे करंट कॅरी करतात. बरोबर आहे, एका सेंटीमीटर क्यूबच्या मागे. बट मिनिमम, ठीक आहे, एक चार्ज, ठीक आहे, एक चार्ज कॅरियर. बट क्वेश्चन इज, ठीक आहे, बट वन चार्ज कॅरियर, ठीक आहे, वन चार्ज कॅरियर म्हणजे काय, एक इलेक्ट्रॉन, ठीक आहे, जो करंटला काय करतो, कॅरी करतो. बट वन चार्ज कॅरियर इज मेड अप ऑफ हाऊ मच ऍटम्स. मी असा क्वेश्चन विचारतो, ठीक आहे. बट वन चार्ज कॅरियर इज मेड अप ऑफ हाऊ मच ऍटम्स, ठीक आहे, हाऊ मच ऍटम्स. कसं करणार, काय विचारले, एका इलेक्ट्रॉन चार्ज कॅरियर मध्ये, एका इलेक्ट्रॉन मध्ये असं जरी म्हटलं तरी ठीक आहे, कारण की इलेक्ट्रॉनचं चार्ज कॅरियर असतात, होल्स पण असतात, ठीक आहे. सध्या आपण इलेक्ट्रॉन बद्दल डिस्कस होतोय, कारण की सेमीकंडक्टर मध्ये जितके इलेक्ट्रॉन तितकेच होल्स असतात. मी इलेक्ट्रॉन बद्दल बोला का होल बद्दल बोला, सारखंच, कारण दोघांमध्ये फ्लो होतो तर सेमीकंडक्टर मध्ये, ठीक आहे.
मी इलेक्ट्रॉन घेऊन शिकवतो कारण की आम्हाला हे आवडतं. 1 इलेक्ट्रॉन चार्ज कॅरियरच्या मागे जो की करंट फ्लो करतो, ठीक आहे. एक इलेक्ट्रॉन चार्ज कॅरियर किती ऍटम पासून बनतो असा क्वेश्चन, ठीक आहे. किती ऍटम पासून बनतो, तर त्याचा जो फॉर्म्युला असेल, ठीक आहे, तो कसं करणार, आपल्याला काय बघायचंय ऍटम्स, ठीक आहे. म्हणजे ऍटम कॉन्सन्ट्रेशन बद्दल आधी डिस्कस करायचं. ऍटम कॉन्सन्ट्रेशन, 1 ऍटम कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे. 1 ऍटम कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय, आता हे ऍटम कॉन्सन्ट्रेशन कोणासोबत चेक करायचंय, कोणाच्या हिस्ट्री मध्ये चेक करायचंय, तर चार्जेसच्या, ठीक आहे. 1 काय म्हणू आपण त्याला, 1 चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे. 1 चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे. बाकीचं समजून घे, ठीक आहे. याला NI म्हणतो, ठीक आहे. चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशनला काय म्हणतो, NI. ऍटम कॉन्सन्ट्रेशनला ELA म्हणा, ठीक आहे, काही म्हणा हरकत नाही, ठीक आहे. मग 1 ऍटम कॉन्सन्ट्रेशन, आता हे कशाच्या बद्दल डिस्कस करतो आपण, सिलिकॉन साठी, ठीक आहे. सिलिकॉन साठी त्याच्यामध्ये मी सांगितलं चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन किती असतं, तर 10 to the power 10 पर सेंटीमीटर क्यूब, आणि ऍटम कॉन्सन्ट्रेशन हे होतं चार्ज, हे आहे ऍटम कॉन्सन्ट्रेशन. क्लिअर. तर बोला ऍटम कॉन्सन्ट्रेशन किती होतं, 10 to the power, ऍटम कॉन्सन्ट्रेशन किती होतं, 10 to the power 22 काय होतं सेंटीमीटर क्यूब, ठीक आहे. ऍटम्स पर सेंटीमीटर क्यूब असे लिहू, ऍटम्स पर सेंटीमीटर क्यूब, ओके, बरोबर. आणि खाली काय आता आहे, याच्या खाली चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 10 to the power 10, ठीक आहे. 10 to the power 10 काय चार्जेस पर सेंटीमीटर क्यूब, ठीक आहे. 10 to the power 10 पर सेंटीमीटर क्यूब, बरोबर. आता हा सेंटीमीटर क्यूब कॅन्सल म्हणू शकतो आपण, ठीक आहे. असं मानलं जातं की कॅन्सल होतात, तसं कॅन्सल होतात ना. मग काय होईल, हा 10 to the power 10 वरती गेला की मायनस होणे, म्हणजे किती उरले, 10 to the power 12 atoms, 10 to the power 10 atoms, बरोबर आहे. 10 to the power 12 10 to the power 12 atoms, म्हणजे एक इलेक्ट्रॉन चार्ज, कन्फ्युजन टर्म स्लीप होते, टर्म स्लीप सारखे सारखे शब्द बोलले होत असते. 1 इलेक्ट्रॉन चार्ज कॅरियर म्हणजे एक इलेक्ट्रॉन चार्ज कॅरियर किती ऍटम्स पासून बनतो, 10 to the power 10 तेच पर 10 to the power 12 ऍटम्स पासून, ठीक आहे. देयरफॉर मी खाली काय जाते माझी गाडी, ठीक आहे. 1 इलेक्ट्रॉन चार्ज कॅरियर इज मेड अप ऑफ, ठीक है. 1 इलेक्ट्रॉन चार्ज कैरियर इज मेड अप ऑफ 10 to the power 12 atoms. ओ भाई, ठीक है. 10 to the power 12 atoms. इथे काय होतं, सिलिकॉन किती चार्जेसला फॉलो करतोय, 10 to the power 10 ला. बट इथे 10 to the power 12 atoms ऑलरेडी दाखवले गेले, ठीक आहे. म्हणजे एक इलेक्ट्रॉन जर कधी एक इलेक्ट्रॉन चार्ज कॅरियर तयार करायचा आहे, एक इलेक्ट्रॉन चार्ज घ्यायचे जो करंटला फ्लो करेल, तर अशी सिलिकॉनची किती ऍटम्स घ्यावे लागेल तुम्हाला, अशी सिलिकॉनची किती ऍटम्स एकत्र करावे लागेल क्रिस्टल फॉर्म मध्ये असं किती आणावं लागते तुम्हाला, तर 10 to the power 12 ऍटम्स, 10 to the power किती 12 ऍटम्स एकत्र आणावं लागतील, त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर बनवावं लागतील, एकमेकांचे काय करतील, ते बॉन्ड तयार करतील, बरोबर आहे, ऑक्टेट कंप्लीट करतील. अशी किती ऍटम्स लागतील, 10 to the power 12. आणि इथं म्हणलं तर 10 to the power 10 काय फक्त चार्जेस आहे, इथे ऍटम्स आहे, आणि इथं फक्त हे चार्जेस आहे, बरोबर आहे. याचा अर्थ असा झाला की सिलिकॉन झाले, जर्मेनियम झाले, यांच्याकडे तितके चार्जेस प्रेझेंट नाही, चार्जेस कमी आणि ऍटम्सची रिक्वायरमेंट खूप जास्त. चार्जेस 10 to the power 10, ऍटम जे लागतं ते 10 to the power 12 एका चार्ज साठी, बरोबर. म्हणजे इथे काय झालं, याचा अर्थ काय झाला, सिलिकॉन जर्मेनियम दोघांसाठी सिलिकॉनसाठी जी काय कंडक्टिव्हिटी, ठीक आहे, तर चार्जेस कमी झाले सिलिकॉन कडे, बरोबर. चार्जेस 10 to the power 10 झाले, 10 to the power 10 झाले विथ रिस्पेक्ट टू 10 to the power 12 atoms, बरोबर. चार्जेस कमी झाले, याचा अर्थ सिलिकॉनची कंडक्टिव्हिटी काय झाली, लेस. सिलिकॉनची कंडक्टिव्हिटी काय झाली, लेस, बरोबर आहे. कंडक्टिव्हिटी काय झाली, तर लेस. समजले इथपर्यंत, कंडक्टिव्हिटी काय झाली, खूपच कमी, बरोबर. कंडक्टिव्हिटी कमी आहे म्हणून आपण काय म्हणतो, सेमी कंडक्टर नाही म्हणत. जरी त्याच्याकडे 10 to the power 10 इतके चार्जेस आहे, तरी सुद्धा त्याच्याकडे तेवढे ऍटम्स नाहीये की जेणेकरून तो काय करेल, मल्टिपल चार्जेस क्रिएट करतील, जेणेकरून करंट इझिली फ्लो होईल.
सेमीकंडक्टरची तर कंडक्टिव्हिटी कमी आहे, तर ती सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी कशी इन्क्रीज करायची? हाऊ टू इन्क्रीज कंडक्टिव्हिटीचा सिग्मा, कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर. ठीक आहे, हाऊ टू इन्क्रीज कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर. प्रॉपर्टीचा यूज करू आपण. ठीक आहे, काय असते प्रॉपर्टी? प्रॉपर्टी काय असते? प्रॉपर्टी असते की जो काय करंट फ्लो होतो, ठीक आहे, जो काय करंट फ्लो होतो, तुम्हाला पूर्ण लिहा, तुम्ही शॉर्टकट लिहितो. ठीक आहे, या गोष्टी जो काय करंट फ्लो होतो, द करंट फ्लो इज बिकॉज ऑफ, ठीक आहे, प्रत्येक वेळेस असं लिहू का? करंट फ्लो इज बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. शॉर्टकट मध्ये कसं लिहिला तुम्ही? करंट फ्लो डॅश इलेक्ट्रॉन अँड होल्स, याला शॉर्ट नोट्स म्हणतात. बरोबर. प्रॉपर्टी काय? करंट फ्लो इज ड्यू टू बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन अँड होल्स. मग आपल्याला काय करायचं? कंडक्टिव्हिटी वाढवायची असेल, एक तर तुम्ही इलेक्ट्रॉनला वाढवा किंवा होल्सला वाढवा. कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करायची सेमीकंडक्टरची, तर एकतर इलेक्ट्रॉनला वाढवा किंवा होल्सला वाढवा. बरोबर आहे. ह्या काय कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करायची. ठीक आहे, इथे कोणता गडबड झाली किंवा काय भानगड झाली? आता इथे इलेक्ट्रॉनची संख्या वाढवायची आहे किंवा होल्सची संख्या वाढवायची आहे, जेणेकरून इनडायरेक्टली सिलिकॉनची कंडक्टिव्हिटी वाढेल. जर चार्जेस वाढले तर ऑब्विसली करंट लवकर फ्लो होईल. बरोबर. आधी फक्त 10 टू दी पॉवर 10 इतके चार्जेस होते, आता आपण 10 टू दी पॉवर 12 ऍटम्स इतके चार्जेस तयार करण्याचा प्रयत्न करतोय. 10 टू दी पॉवर 12 इतके ऍटम्स म्हणजे इतके त्यांचे काय 10 टू दी पॉवर ऑब्वियसली सिलिकॉनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती? समजा सिलिकॉनचा तो ऍटम होता. ठीक आहे, सिलिकॉनचा ऍटम होता 10 टू दी पॉवर 12, आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती? 4 इलेक्ट्रॉन्स. बघा ना किती लागले. ठीक आहे, म्हणजे किती झाले? 40. ठीक आहे, 40 into 10 टू दी पॉवर 12 असं जरी म्हणलं आपण. ठीक आहे, इथं काही नाही, म्हणजे काय तसं झालं ना, 4 into 10 to the power 12 झालं. करेक्ट, 4 into 10 to the power 12 खूप झाले, चार्जेस झाले. ठीक आहे, ठीक आहे, झाले चार्जेस झाले. आणि सिलिकॉन कडे किती होते? फक्त 10 to the power 10 चार्जेस. एवढे रिक्वायर्ड आहे, इतके पाहिजे आपल्याला. बरोबर, चार्जेस. तेवढे आणण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन किंवा होल्स वाढवावं लागेल. इनडायरेक्टली आपल्याला तो कंपोनेंट वाढवायचा आहे जो करंट फ्लो करेल. असं नाही इलेक्ट्रॉन्स, होल्स पण असतात. बरोबर, होल्स पण करंट फ्लो करतात सेमीकंडक्टर मध्ये, नॉट इन कंडक्टर. प्रश्न असा होता मागच्या एक्झाम लेक्चर मध्ये, कंडक्टर मध्ये कोण करंट फ्लो करतं? तर इलेक्ट्रॉन. बरोबर. तर कंडक्टिव्हिटी वाढवण्यावरतून हिचे पडतात किंवा हिचे जातात भांडणं. ठीक आहे, हिचे जातात भांडणं, मी वाढवणार मी वाढवणार. म्हणजेच काय, कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जी काय मेथड असते त्याच्यावरती ते टाइप्स पडतात. एक पडतो एन टाइप आणि एक पडतो पी टाइप. आणि हे सगळे कशामध्ये ना, एक्सट्रिन्सिक मध्ये. म्हणजे आपण म्हणू एक असतो इंट्रिन्सिक जो की प्युअर असतो, आणि एक्सट्रिन्सिक जो की दुसऱ्याकडून घेतो किंवा दुसऱ्याला देतो, बाहेरचं. ठीक आहे, बाहेरच्याला देईल किंवा बाहेरच्याकडून घेईल, म्हणून तो एक्सट्रिन्सिक आहे, बाहेरचा. आणि त्या बाहेर त्याच्यात पडतात दोन टाइप, एक एन टाइप आणि पी टाइप. असं पण चार्ट मी बनवा. ठीक आहे, इकडे असेल एक एन टाइप आणि एक असेल पी टाइप, असा चार्ट येतो ऍक्च्युअली. आता चार्ट वाईज करायचं झालं तर इथं असेल इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे टाइप्स. ठीक आहे, हा झाला तुमचा फ्लो चार्ट. टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर. ठीक आहे, सेमीकंडक्टर इंट्रिन्सिक एक्सट्रिन्सिक. इंट्रिन्सिक म्हणजे काय? प्युअर. एक्सट्रिन्सिक मध्ये परत दोन टाइप्स येतील. ठीक आहे, एन टाइप पी टाइप, असा तो चार्ट बनला एक प्रकारचा. ठीक आहे, सेमीची स्पेलिंग चुकली सर, SEMI होतं, तुम्ही ई लिहिलं. ठीक आहे, काय शांतपणा करू. ठीक आहे, चल जिथे डोकं लावायचं तिथे लावा. सर हमने तो कुछ कहा ही नहीं, तुमने तो कुछ सुना ही नहीं. चला वाढवायची कंडक्टिव्हिटी आता सेमीकंडक्टरची. बघ, पहिल्यांदा आपण इलेक्ट्रॉनची संख्या वाढवून बघू. ठीक आहे, इलेक्ट्रॉनची संख्या वाढवता येते का? वाढत येते, ऑब्विसली वाढणार ना. चला तर मग काय करणार मग आता समजून घ्या. हा सिलिकॉनचा, आता मी इथे डायग्राम काढतो पटकन. ठीक आहे, क्रिस्टलाइज करते. ठीक आहे, सिलिकॉनच्या आता सिलिकॉनचे ऍटम्स असतात. बरोबर. आता त्या ऍटम्स मध्ये जर तुम्ही फॉस्फरसचा ऍटम आला. ठीक आहे, समजून घ्या. आता मी काय केलं, फॉस्फरसचा ऍटम आला. आता जे काय आपण वाढवणार आहे ना, ठीक आहे, काय करणार आहे आपण, एक लक्षात घे, सांगितलं आणि मी सांगतो. आपल्याला कंडक्टिव्हिटी वाढवायची आहे. हाऊ टू इन्क्रीज कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर. आता आपण काय करणार आहे, ह्या सिलिकॉन कडे, ठीक आहे, ह्या सिलिकॉनला काय करणार आहे, मदत करणार आहे. ठीक आहे, मदत करणार आहे. काय, कशी मदत करणार आहे, तर आपण त्याला इम्प्युरिटी देऊ. ठीक आहे, इम्प्युरिटी म्हणजे काय, ऍटम्स घेणे किंवा देणे दुसऱ्याकडून. ठीक आहे, ऍडिशन ऑफ. ठीक आहे, म्हणजे ही काहीतरी प्रोसेस करणार आपण. ठीक आहे, इलेक्ट्रॉन देऊ किंवा घेऊ. ठीक आहे, ऍडिशन ऑफ ऍडिशन ऑफ इम्प्युरिटी. ठीक आहे, ऍडिशन ऑफ इम्प्युरिटी
addition of impurity in semiconductor, such process is known as doping. ठीक है, ठीक है, डोपिंग. आता ऍडिनेबल ऍडिशन ऑफ इम्प्युरिटी इज कॉल्ड एज डोपिंग. असं म्हणत की होतं का नाही, सोप्या भाषेत लिहिलं. ऍडिशन ऑफ इम्प्युरिटी इन सेमीकंडक्टर इज नोन एज डोपिंग. डोपिंग ही एक प्रोसेस, डोप करणं, ठीक आहे, डोप करणं, एक तर टाकणे त्याच्यामध्ये, ठीक आहे, डोपिंग डोपिंग डोप 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 डोपिंग सारखं, ठीक आहे, त्या प्रकारे. डोपिंग प्रोसेस म्हणजे काय असतं ते एवढं अवघड नाही. इम्प्युरिटी म्हणजे काय, इम्प्युअर आयन्स, ठीक आहे, इम्प्युअर, ठीक आहे, इम्प्युअर म्हणून आपण, ठीक आहे, इम्प्युअर आयन्स. आता आयन्स एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू, ठीक आहे. जर तरी पॉझिटिव्ह आयन्स असतील तर त्यांना आपण इम्प्युअर पॉझिटिव्ह आयन्स म्हणू, निगेटिव्ह असतील तर त्याला इम्प्युअर निगेटिव्ह आयन्स म्हणू. त्यांनाच एक प्रकारे इम्प्युअरला इम्प्युरिटी म्हटलं, ठीक आहे, इम्प्युअरला काय म्हटलं, इम्प्युरिटी म्हटलं. आणि जो काय आणि जो कोणी द ॲटम who helps to काय म्हणतो आपण, ऍड इम्प्युरिटी. द ॲटम्स who helps to add impurity म्हणजे आपण आयन्स त्याला देऊ किंवा घेऊ, ठीक आहे, who helps to add impurity called as dopants. जो कोणी मदत करेल त्याला आपण काय म्हणू, डोपंट. एखाद्या व्यक्ती जर तरी ऑर्गन डोनेट करतो त्याला आपण काय म्हणतो, डोनर, ठीक आहे, याला काय म्हणू आपण, डोपंट. डोपंटची स्पेलिंग PA, ठीक आहे, डोपंट. क्लिअर. डोपिंग प्रोसेस आहे आणि जो कोणी ह्या प्रोसेसला मदत करेल त्याला आपण डोपंट्स म्हणू. क्लिअर. हे लिहून घेतलं असेल, चला तुम्ही बघा, हे तर समजलं, डोपंट्स म्हणू आपण. आता एक लक्षात घ्या, आता सेमीकंडक्टर गॅस हे खूप बेसिक आहे, ठीक आहे. मी एखादी इमेज टाकेल आणि ते समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. आता तुम्हाला माहिती का, केमिस्ट्री मध्ये असं असतं 30th ब्लॉक, ठीक आहे, 14th ब्लॉक असं शिकवलं जातं ना तुम्हाला. 13th ब्लॉक, 14th ब्लॉक, 15th ब्लॉक. आता ह्या 14th ब्लॉक मध्ये, ठीक आहे, हा 14th ब्लॉक मध्ये असते, इथे कार्बन 6 नंबरला, ठीक आहे, सिलिकॉन, ठीक आहे, 14 नंबरला, नंतर जर्मेनियम, ठीक आहे, 32 नंबरला. आणखी काही असेल तर काय खाली खूप व्ह्यू झाले. हे डायग्राम टाकून दे, मी मला एवढं आठवत नाही, मी शोधतोय इंटरनेटवर आणि इथे ऍड करायचा प्रयत्न करतो, ठीक आहे. हा 3 असं वाटतं, ठीक आहे, 3, ओके, 3 असेल. आता 13th ब्लॉक मध्ये इथे काय असेल, इकडे असेल नायट्रोजन, ठीक आहे, हा जर 6 ला तर हा 7 ला, ठीक आहे. इथे बोरॉन असेल, ठीक आहे, बोरॉन 5 ला, बरोबर आहे, बोरॉन 5 ला. असं काहीतरी एक इमेज मी शोधण्याचा प्रयत्न नाही, टाकण्याचा प्रयत्न, ठीक आहे. 13th आणि 14th 15th चे ब्लॉक एलिमेंट्स तर समजतात ना तुम्हाला, शिकवताना असे शिकवतात ब्लॉक एलिमेंट, बरोबर. बघा, सिलिकॉन, जर्मेनियम, कार्बन हे जे काय सेमीकंडक्टर्स आहेत हे कोणत्या ब्लॉक मध्ये असतात, कोणत्या ब्लॉक मध्ये असतात, तर 14th, ठीक आहे, एलिमेंट्स 14th एलिमेंट ब्लॉक मध्ये असतात, बरोबर. आपण कोणाची मदत घेणार, त्याच्या आजूबाजूच्याच ऍटम्सची, त्याच्या आजूबाजूच्या ऍटम्स म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या ब्लॉक एलिमेंट्सची मदत घेणार. कशासाठी, ह्या सेमीकंडक्टरची इम्प्युरिटी वाढवण्यासाठी, सायमल्टेनियसली कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. याचं रिझन काय, कारण की जितकी यांची काय आहे साईज आहे, कार्बनची झाली, सिलिकॉनची झाली, जर्मेनियमची झाली, यांची साईज जसं की याचं 14 आहे तर याचं ऍटॉमिक मास असेल 28, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्या बाजूचा जो असतो हा आसपासच असतो ना 28च्या. कार्बनचं जसं 6 आहे तर 12, हा इथे पण 12 पॉईंट समथिंग काही असेल, बरोबर. जे इनडायरेक्टली मास कसं आहे सगळ्यांचं सेम आहे, बरोबर आहे. मास सेम आपण मदत घेऊ शकतो. कोणाची घेणार, त्याच्या आजूबाजूच्या ऍटमची, ज्यांचं साईज कशी असणार आहे, सारखी असणार आहे, बरोबर. मग इकडे बघा, इकडे 13th आणि इकडे 15th. आता बघा, बोरॉन 5 आहे, ठीक आहे, बोरॉन किती आहे, ऍटॉमिक नंबर 5 आहे, तर त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती, n², ठीक आहे. अरे बाकीचे समज मी n² डायरेक्टली लिहितो, ठीक आहे, तू तर माझ्या मनात असतो, हे येतं ना तुम्हाला, ठीक आहे, अवघड नाही, ठीक आहे. चल, तू तर मनात असतो सगळ्यांचे, n², बरोबर आहे. पहिला एलिमेंट, मग पहिला शेल 1², ठीक आहे, म्हणजे ती काय 1 चा 2, बरोबर. आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती येऊ लागले, 3, ठीक आहे. म्हणजे जे काय 13 एलिमेंट्स असतात, 13 ब्लॉकचे जे एलिमेंट्स असतात त्यांच्या सगळ्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, तर 3 इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर आहे. किती इलेक्ट्रॉन्स असतात, तर 3 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि इथे बघा 15th मध्ये आता नायट्रोजन झाला, ठीक आहे, नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर 72,5, म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती लागले, 5, बरोबर आहे. इथे किती इलेक्ट्रॉन्स लागले आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये, तर 5, बरोबर आहे. हा 3 आहे, म्हणून आपण आता हे काय करणार आहे,
ह्या ब्लॉक मधले जितके काही ऍटम्स आहे ते त्याच्या लगतच्या सेमीकंडक्टरला मदत करणार की बाबा तू तुझी कंडक्टिव्हिटी वाढव रे बाबा. जसं आम्ही तुम्हाला म्हणते बाबा अभ्यास करा, मार्क्स चांगले पडतील, हे की पुश जा पुढे कर अभ्यास, तसं ह्यांना चालू आहे. सेमीकंडक्टरला कंडक्टर बनवून चालू आहे. जसे की तुम्ही माठे आहात घोडम्यात, तुम्हाला थोडस हुशार बनवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. सर कुछ भी दिल पे लगे सर, ये बात तो हमारे अब तो पढ़ाई नहीं करूंगा मैं, ऐसा बात करके मस्त से सो जाओगे. ठीक है, चल जान दे छोड़ो आपकी मदद. बरोबर, हा मदत करेल, हे मदत करतील. बरोबर. आता मग ह्यांना काय आपण डोनर्स म्हणू. ठीक आहे, ह्याला काय म्हणू आपण डोपर्ड्स म्हणू. ठीक आहे, हे जे काही ऍटम्स आहेत ह्यांना काय म्हणू आपण डोपर्ड्स. बरोबर. आता ह्यांना काय म्हणायचं ट्रायव्हॅलेंट किंवा पेंटाव्हॅलेंटच्या भाषेत, कारण की ह्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 3च इलेक्ट्रॉन्स असतील म्हणून यांना आपण ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी म्हणू. कारण की हे डोपर्ड्स काय करताय, त्याला म्हणजे सिलिकॉन जर्मेनियम ह्या सेमीकंडक्टरला त्याची आयन्स देताय. बरोबर आहे, किंवा त्याचे इम्प्युरिटीज देताय म्हणून यांना काय म्हणू आपण ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज. ठीक आहे, आणि यांना काय म्हणू पेंटाव्हॅलेंट. ट्राय म्हणजे ती पेंटाव्हॅलेंट, पेंटा म्हणजे 5, पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीज. क्लियर आहे, लक्षात राहील. आता ट्रायव्हॅलेंट का म्हणतात, दॅट हू हॅज 3 electrons in its outermost orbit called as trivalent. The atom who has 5 electrons in its outermost orbit called as pentavalent impurities. बरोबर, पेंटाव्हॅलेंट atoms किंवा पेंटाव्हॅलेंट atoms त्यांची इम्प्युरिटी म्हणल्यावर इम्प्युरिटीज पेंटाव्हॅलेंट लिहून घेऊ शकता तुम्ही ही डेफिनेशन. ठीक आहे, हे सांगायचं काम आहे का तुमचं काम आहे. तुम्हाला काय इम्पॉर्टंट वाटतं लक्षात ठेवा. मी आता सांगतोय समजतंय, बट लॉंग काही दिवसांनी उघडलं तुम्हाला माहित पाहिजे काय बोलले होते मी, त्या सर काय बोलले होते. लिहून घ्यायच्या ठीक आहे गोष्टी, समजला. 13, 14, 15 किती छान कन्सेप्ट आहे. 13व्या 14व्या ब्लॉक मध्ये मदत घेतली 13व्या आणि 15व्याची, कारण की त्यांचं साईज स्मॉल, हे सगळं मॅनेज झालं पाहिजे. बरोबर, मास वगैरे. क्लिअर आहे. तर बघा जे 13 ब्लॉक मध्ये असतील ते सगळे ट्रायव्हॅलेंट. बरोबर, आणखी सांगितल्याच्या नंतर पण काय म्हणतात, जसं की तुम्हालाच माहिती आहे या गोष्टी मी शिकलोय तुम्हाला. 13 ब्लॉक मध्ये आहेत म्हणून ट्रायव्हॅलेंट, 15th ब्लॉक मध्ये आहेत ते काय करतील ह्याला देऊन टाकतील. ते बघू आपण. ठीक आहे, 15th ब्लॉक मध्ये आहे आउटरमोस्ट ऑर्बिट ते 5 आहे म्हणून पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. तर मग आपण काय करू, बोरॉन असतो ना. ठीक आहे, बोरॉन पण घेतला असतो मी. बोरॉनच्या खाली होते फॉस्फरस असतो. बरोबर, बोरॉनच्या खाली काय असतं एक नाही फॉस्फरस, तर इकडे बोरॉन, इकडे कार्बन, इथे सिलिकॉन, हे सिलिकॉन फॉस्फरस. ठीक आहे, फॉस्फरस. ठीक आहे, त्या 15th ब्लॉक मध्ये फॉस्फरस. ओके, बघू आपण काय. चल देख, आता तुम्हाला दिसते इमेज, पण मला काय माहिती काय होतं. मी तर आता सर्च केलं ना की गुगलवर भेटली, तर नाही तर मला आता हँड रिटन करावं लागेल. बरोबर, बघा हा झाला सिलिकॉन. ठीक आहे, तिकडे मी इकडेच काढून दिलं फॉस्फरस बरोबर. मला फॉस्फरसच एक्झाम्पल घ्यायचं होतं. ठीक आहे, सिलिकॉन आणि इथे घ्या फॉस्फरस. बरोबर आहे, फॉस्फरसच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतील तर 5. बरोबर आहे, फॉस्फरसच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतील तर 5. मी जास्त काढत आहे. ठीक आहे, म्हणजे आपण हा जो काही सिलिकॉन ऍटम आहे त्याला मदत करते त्याची कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, आणि कोण मदत करते तर फॉस्फरस. म्हणजे सिलिकॉनची जी काय बॉन्डिंग चालली आहे ती कोणासोबत चालली आहे, फॉस्फरस सोबत चालली आहे. कोणासोबत चालली आहे तर फॉस्फरस सोबत. बरोबर, सिलिकॉनचे 4 इलेक्ट्रॉन्स तर आपल्याला माहित असतात. ठीक आहे, ते फिक्स असतात त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट म्हणून त्याला सेमीकंडक्टर म्हणतात. ठीक आहे, हे झाले सिलिकॉनचे काय 4 इलेक्ट्रॉन्स. आता बघा फॉस्फरसचे किती असतात आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 5. इथे एक झाला, इथे एक झाला, इथे एक झाला, इथे झाला. म्हणजे सिलिकॉनचे जे काही 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते फॉस्फरसच्या 4 ऍटम्स सोबत काय करताय बॉन्डिंग, कोव्हॅलेंट बॉन्डिंग क्रिएट करताय. आणि ऑब्विसली 4 ऍटम्स म्हणायला लागेल ना मला, कारण की एक इकडे ऍटम आहे, एक इकडे ऍटम आहे, ह्याचा दुसरा जो इलेक्ट्रॉन असेल तो इकडे असेल ना. म्हणून मी काय म्हणतो सिलिकॉनचे 4 इलेक्ट्रॉन्स फॉस्फरसच्या 4 ऍटम सोबत बॉन्डिंग तयार करतात. एक बॉन्ड इथे, एक फॉस्फरस ऍटम, एक फॉस्फरस ऍटम इथे, इथे एक, इथे झाली. इथे बॉन्डिंग क्रिएट होते, कोव्हॅलेंट बॉन्ड. बरोबर आहे, कोव्हॅलेंट. बट फॉस्फरस मध्ये किती असतात इलेक्ट्रॉन्स तर 5. फॉस्फरस मध्ये किती असतात ब्लॅक वाले. ठीक आहे, 5. 1 2 3 4 आणि हा 5. आता हा जो 5वा इलेक्ट्रॉन आहे ठीक आहे तो तर फ्री आहे सध्या पुरता. का बरं फ्री आहे, कारण त्याच्यासोबत बॉन्डिंग करणार कोण नाहीये सिलिकॉनचा. सिलिकॉनने त्याचं काम करून घेतलं. ठीक आहे, आणि त्याचा ऑब्जेक्ट कम्प्लीट करून घेतलं, तो स्टेबल स्टेट मध्ये चालला गेला. पण त्याच्यामुळे झालं काय, हा एक इलेक्ट्रॉन होता, हा एक इलेक्ट्रॉन होता. ठीक आहे, त्याला म्हणतात एक्सेस इलेक्ट्रॉन. काय म्हणतात एक्सेस इलेक्ट्रॉन और अनबाउंडेड. ठीक आहे,
और अनबाउंडेड फ्री इलेक्ट्रॉन. अनबाउंडेड काय? का बरं अनबाउंडेड? कारण त्याची बॉन्डिंगच नाही ना रे बाबा, त्याची बॉन्डिंगच नाही ना कोणासोबत, आणि तो फ्री आहे. बरोबर आहे. एनर्जी लेवलच्या डायग्राम समजून घ्यायला, एनर्जी लेवलची डायग्राम जी असते त्याच्यावरून समजून घ्या. बरोबर आहे. काय समजतं, कोणता बँड असतो खाली? खाली असतो आपला व्हॅलेन्स बँड. ठीक आहे. खाली असतो कोणता? तर व्हॅलेन्स बँड. आणि वरती असतो कोणता? तर कंडक्शन बँड. याची जी काय एनर्जी लेवल असते खालची याला म्हणतो ईसी, आणि याची जी काय असते हायर, ठीक आहे, टॉप मोस्ट, याला म्हणतो ईव्ही. बरोबर आहे. ईव्ही. आणि बँड कशापासून बनलेले असतात? तर एनर्जी लेवल पासून. माहिती ना, 1 2 3 4 5 6 7 8. प्रत्येक एनर्जी लेवल वरती एक एक इलेक्ट्रॉन, प्रत्येक एनर्जी लेवल वरती एक एक इलेक्ट्रॉन. करेक्ट आहे. हा छोटासा कन्सेप्ट. सिलिकॉनचा आपण जर कधी विचार करतो, सिलिकॉन साठी किती असतो हा एनर्जी गॅप? सिलिकॉन साठी हा एनर्जी गॅप किती असतो? बोला. 1.12. सिलिकॉन साठी किती असेल? 1.12 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतका काय असतो हा एनर्जी गॅप असतो. करेक्ट आहे. असं आपल्याला माहिती, क्लिअरच करतो, तुम्ही काढली असेल अशी अपेक्षा ठेवतो. ठीक आहे. आता नवीन डायग्राम परत अशीच काढा, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन सांगायचं. ठीक आहे. थोडंसं व्यवस्थित काढून घेऊ. चला. तर मग ऍट 0 डिग्री, ठीक आहे, ऍट 0 डिग्री किंवा 0 केल्विन, ठीक आहे, ऍट 0 डिग्री काय होणार आहे? जेवढे काय इलेक्ट्रॉन्स आहे, जेवढे काय इलेक्ट्रॉन्स आहे सिलिकॉन, फॉस्फरस, या सगळ्यांचे जे काय बॉन्डिंग होऊन जे काय तयार होतील ऍट 0 डिग्री, हे सगळे कुठे असणार आहे? ऍट व्हॅलेन्स बँड. ऍट कुठे असणार आहे? व्हॅलेन्स बँड. तुम्हाला सगळं लिहायचं तुमच्या थोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये. ठीक आहे. ऍट 0 डिग्री ऑल इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट ऍट व्हॅलेन्स बँड. ओके, असं लिहून घ्या, मी सांगून दिलं, माझं टाइम वाचतो. ऍट प्रेझेंट ऍट व्हॅलेन्स बँड. बरोबर आहे. मग होतं काय मग अशा वेळेस? हे तर माहिती आपल्याला, सिलिकॉन फॉस्फरस यांनी बॉन्डिंग केली, बट काही इलेक्ट्रॉन्स होते, 8 इलेक्ट्रॉन्स असं म्हणून. 8 एनर्जी लेवल तर 8 इलेक्ट्रॉन जे कुठे होते, कुठे होते समजून घ्या. आता ते 8 एनर्जी, मी असं आपलं कॅज्युअली बोलते 8 इलेक्ट्रॉन, कारण की 8 एनर्जी लेवल 4 5 6 7 आणि 8 असं नाहीये, जास्त असेल. किती असते चार्ज कॅरियर? ऍटम्स किती लागतील आपल्या सिलिकॉन साठी? 10 टू द पॉवर 12 ऍटम्स. बरोबर आहे. 4 × 10 टू द पॉवर 12 ऍटम्स इतके चार्जेस तयार होतील इथे. मी काय तेवढे लिहू आता इथे? ठीक आहे, नाही शक्य नाही. ठीक आहे, आठच सांगितलं. तर मग काय होती? बट इथं झालं 8, बट हा एक उरू लागला ना. बरोबर आहे. हा एक्सेस इलेक्ट्रॉन जो की अनबाउंडेड आहे, जो कसा आहे? अनबाउंडेड आहे. आता हा अनबाउंडेड आहे आणि फ्री आहे. अनबाउंडेड आहे आणि फ्री आहे, म्हणजे हा थोडीशी जरी एनर्जी भेटली ती हा लगेच व्हॅलेन्स मधून कंडक्शन मध्ये असं म्हटलं असतं. बट हा ऑलरेडी फ्री आहे, काही घेणं देणं नाही कोणाशी. ठीक आहे, काही घेणं देणं नाही कोणाशी, काही घेणं देणं नाहीये. म्हणून हा ज्या काय एनर्जी लेवल पासन हे कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड बनलेला आहे. ठीक आहे. हे हा कंडक्शन बँड, हा व्हॅलेन्स बँड काहीतरी एनर्जी लेवल पासून बनलेला आहे. ह्या काय सगळ्या एनर्जी लेवल पासून बनलेले हे बँड आहेत. बरोबर आहे. त्यांच्यापैकी कुठेतरी हा ऑलरेडी प्रेझेंट असतो. आणि कसा असतो हा प्रेझेंट? थोडा वरती, जिथे व्हॅलेन्स बँड आहे ना त्याच्यापासून थोडं वरती असतो, कारण की हा कसा आहे? अनबाउंडेड आणि फ्री आहे. त्याच्यामुळं हा एका पर्टिक्युलर एनर्जी लेवलला ऑलरेडी जाऊन बसलेला असतो. ज्यावेळेस तुम्ही पेंटाव्हॅलेंट सारख्या किंवा पेंटाव्हॅलेंट ऍटम सोबत सारख्या, पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीज सारख्या ऍटम्स सोबत तुम्ही सिलिकॉनची, जर्मेनियमची काय करता? प्रोसेस करता डोपिंगची. त्यावेळेस जे काय पेंटाव्हॅलेंटचे ऍटम्स असतात आणि त्यांच्यामध्ये जे काय एक्सेस इलेक्ट्रॉन्स असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, हे हायर एनर्जी लेवलला असतात. ठीक आहे. कुठे असतात? हायर एनर्जी लेवलला. जर किती 4 आहे, मे बी तो 5वेला असेल, 6वेला असेल, 7वेला असेल. ठीक आहे. आता 8 एनर्जी लेवल आहे, आज थोडी जास्त एनर्जी लेवल असते. बरोबर, असू शकतं जास्त, पण ठीक आहे. सर 8 असते इलेक्ट्रॉन्स असले आउटर मोसार्टिमध्ये, ते 8 समजा. ठीक आहे. 8 एनर्जी लेवल 5वेला असेल, 6वेला असेल. ठीक आहे. जिथे कुठे असेल सांगता येईल कुठे असेल तो. ठीक आहे, कारण तो फ्री टू मूव्ह आहे, कुठे असू शकतो. ठीक आहे. जिथे कुठे असेल एनर्जी लेवलला त्याला म्हणतात ईडी. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? ईडी. तो कोणत्या एनर्जी लेवलला? ते ईडी. सर डी काय सांगतो? ठीक आहे, माहित नाही. तो इलेक्ट्रॉन कुठे माहित नाही आपल्याला कुठे, तो कोणत्या एनर्जी लेवलला? तर ईडी एनर्जी लेवलला. ठीक आहे, मी याला काय म्हणतो? एनर्जी लेवल. ठीक आहे, याला काय म्हणतो? एनर्जी लेवल. डी फॉर सांगतो, डी फॉर डॉट, मेडॉट. ठीक आहे. हायड्रोजन इलेक्ट्रॉन ऍट 0 डिग्री. बघा
0 डिग्रीला तो व्हॅलेन्स बँड पेक्षा वरती आहे, बरोबर. एवढा मोठा जो गॅप होता सिलिकॉन साठी तो होता 1.12 इलेक्ट्रॉन व्होल्टचा, म्हणजे हा ऑलरेडी वरती आहे. म्हणजे आता गॅप कसा राहिला, खूप कमी. आता गॅप कसा राहिला, खूप कमी. म्हणजे हा जो काही इलेक्ट्रॉन आहे जो ईडी ला आहे, ठीक आहे, तर थोडी जरी एनर्जी दिली आपण, टेम्परेचर वाढवलं, हीट वाढवली, करंट दिला, तर हा लगेच काय होणार आहे, याहू लगेच कुठे चालला जाता, कंडक्शन बँड मध्ये. कुठे चालला जाता, कंडक्शन बँड मध्ये, बरोबर आहे. मग आता समजा आपण काय केलं, इफ वी इंक्रीज टेम्परेचर व्हेरी फ्यू, ठीक आहे, फ्यू म्हणा, ठीक आहे, इफ वी इंक्रीज व्हेरी फ्यू टेम्परेचर, तुम्हाला लिहायचं या सगळ्या गोष्टी, ठीक आहे, शॉर्टकट मध्ये लिहितोय, एक बसत नाही सगळ्या. ऍट 0 डिग्री तुम्ही लिहिलं असेल, लिहा मग. If we increase very few temperature, then the free electron who was at ED energy level gains some energy and moves to कंडक्शन बँड. समजलं. म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन होता ईडी ला होता, तो आता कुठे चालला जाईल, तर कुठे चालला जाईल आता, कंडक्शन बँड. कशासाठी जाईल, भंडार आहे का तिथे नाही, ठीक आहे, पार्टी का, बुफे का नाही, कशासाठी चालेल, त्याला करंट कंडक्ट कॅरी करायचा आहे, ठीक आहे, करंटला फ्लो करायचंय, त्याच्यासाठी तर आपण फॉस्फरसची मदत घेतली 15व्या ब्लॉक मधून, बरोबर आहे. 15व्या ब्लॉक म्हणजे पेंटाव्हॅलेंट, म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 5, म्हणजे एक सायरावेर असणार, त्याच्यातला एक आवारा असणार, जो कोणाच ऐकत नसतात, बरोबर आहे. साधी गोष्ट होती, करेक्ट आहे. तो एक एक्सेस इलेक्ट्रॉन, अनबाउंडेड फ्री इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये चालला जाईल, जेणेकरून तो काय करेल, करंट ला फ्लो करायला मदत करेल. नंतर समजा ऍट रूम टेम्परेचर, आता आपण काय केलं, ऍट रूम टेम्परेचर ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न केला. ऍट रूम टेम्परेचर काय होणार, ऍट रूम टेम्परेचर electrons who were at valence band will move towards ठीक आहे, हे शेवटचे will move towards conduction band. समजलं. काय लागलं आता हळू, ऍट रूम टेम्परेचर. आता जे इलेक्ट्रॉन्स इथे होते ते कुठे चालले आता, कंडक्शन बँड मध्ये. जे इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स बँड मध्ये ते कुठे चालले जाईल, कंडक्शन बँड. आणि आपल्याला माहिती ज्यावेळेस इलेक्ट्रॉन सोडून जातो त्याची जागा, त्यावेळेस तिथे काय तयार होते, व्हॅकन्सी. रिकामी जागा, बरोबर. आणि ह्याच व्हॅकन्सीला काय म्हणतात, होल. आणि होल वरती जो चार्ज असतो तो असतो पॉझिटिव्ह, जसे की इलेक्ट्रॉन वरती चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह. हे बेसिक माहित पाहिजे, एवढे लहान नाही आता तुम्ही, ठीक आहे. 6 मिनिटात एक्झाम आली, बरोबर. आणि मला तुम्हाला माहित असेल इलेक्ट्रॉन चार्ज कोणता आहे, तर पाणी घ्यायचं, ठीक आहे. कोणतं पाणी, बिस्लरीच्या झाकणात हातात घ्यायचं, त्याच्यात मरून जायचं, ठीक आहे. चला जाऊया, ठीक आहे, बरोबर. होल काय असतं, व्हॅकन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. कोणी विचारलं होल काय असतं, व्हॅकन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. इट इज ऑल्सो व्हॅलिड आन्सर, बरोबर. होल इज व्हॅकन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. आता बघा काय लागलं, स्लोली काय लागलं, जिथे करंट फ्लो करतोय, जिथे करंट कुठे कॅरी करतो किंवा करंट कुठे ऑब्झर्व केला जातो, जिथे चार्जेस आहेत, बरोबर. असे चार्जेस जे करंटला फ्लो करायला मदत करू शकतात, बरोबर. सगळे इलेक्ट्रॉन्स कुठे दिसणार तुम्हाला, कंडक्शन बँड मध्ये. आता कंडक्शन बँड मध्ये मेजॉरिटी कोणाची झाली, जे कोण जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे, बघा. ऑलरेडी ईडी वरती काही चार्जेस होते, ते पण वरती चालले गेले. ऍट रूम टेम्परेचरला जे व्हॅलेन्स बँड मधले होते ते पण आता कुठे चालले आले आता ते कंडक्शन बँड मध्ये. म्हणजे कंडक्शन बँड मध्ये आता मेजॉरिटी, बरोबर. एखाद्या सुट्टी पाहिजे असते तर सर म्हणतात की तुम्हाला सुट्टी पाहिजे की नाही पाहिजे, चला मेजॉरिटी घेऊ. म्हणजे काय, कोणाचं मत जास्त आहे, ठीक आहे, कोणाचं मत. आता इथं मत म्हणायच्या ऐवजी आपण काय करू, कोण प्रेझेंट आहे जास्त प्रमाणात, बरोबर, इलेक्ट्रॉन. आता कंडक्शन बँड मध्ये मेजॉरिटी कोणाची झाली, तर इलेक्ट्रॉन्सची, ठीक आहे. मेजॉरिटी कोणाची झाली, इलेक्ट्रॉन्सची, करेक्ट आहे. म्हणून ह्या इलेक्ट्रॉन्सला काय म्हणलं जातं, तिथं मेजॉरिटी कॅरियर्स, ठीक आहे. काय म्हणलं जातं, मेजॉरिटी. असं नाही की फक्त इलेक्ट्रॉन्सच असतील, ठीक आहे. असं नाही की कंडक्शन बँड मध्ये सगळे इलेक्ट्रॉन, काही होल्स पण असतील, ठीक आहे. आणखी आहे काय रे, इलेक्ट्रॉन सोडून गेले, बरोबर.
इलेक्ट्रॉन इथे इथालचे इकडे आले. बट ही सगळी डायग्राम जी काय आहे ही सगळी काय एनर्जी लेवलची तर आहे. सगळ्या काय आहे एनर्जी लेवलच्या. 8 एनर्जी लेवल पैकी अर्धा भाग इथे दाखवला, अर्धा भाग इथे दाखवला. बरोबर. म्हणजे काय झालं, काही इलेक्ट्रॉन इथालचे पुढे चालले गेले, बट काही खाली राहिले असतील ना. बरोबर. काही खाली राहिले असतील म्हणजे इथे काय झाले होल्स. बरोबर. काय झालं आता इथं होल्स. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये काय व्हायचं, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर जो प्युअर असायचा त्याच्यामध्ये जितके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तितकेच नंबर ऑफ होल्स. इंट्रिन्सिक मध्ये काय असतं, जितके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तितकेच नंबर ऑफ होल्स. करेक्ट. आणि ह्याला कसं म्हणायचं आपण, इलेक्ट्रॉन ही होल पेअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये इक्वल प्रमाणात असतात. इलेक्ट्रॉन गेला तर ऑब्विसली होल पेअर तयार होईल, इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होईल. आणि रिकॉम्बिनेशन पण तसंच असतं मास ऍक्शन लॉ नुसार. बरोबर. मास ऍक्शन लॉ नुसार Ni into NH इक्वल टू Ni चा स्क्वेअर. बरोबर. असं म्हणायचं आपण Ni चा स्क्वेअर. Ni काय, चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन. किती कॉन्सन्ट्रेट केला आपण होल आणि इलेक्ट्रॉन. समजलं. मग काय होईल, बट इथे काय होऊ लागलं, असं आहे का की टेम्परेचर वाढवलं आणि ह्याच्यामधले असणारे इलेक्ट्रॉन्स वरती गेले. बरोबर. वरती गेले म्हणजे इथे इलेक्ट्रॉन तयार झाला तर खाली होल तयार झाला, इथे इलेक्ट्रॉन तयार झाला तरी खाली होल तयार झाला. म्हणजे ही झाली इलेक्ट्रॉन होल पेअर. नाही, आता तसं नाही राहिलं. का बरं, कारण की काही इलेक्ट्रॉन ऑलरेडी या एनर्जी लेवलला जाऊन बसलेले होते आणि ते हे इलेक्ट्रॉन्स होते, फ्री इलेक्ट्रॉन्स. बरोबर. म्हणजे आता हे ऑलरेडी वरती चालले गेले, त्यांनी तर कधी पेअर गिअर केलंच नाही, कधी कोणाच्या भानगडीत पडलेच नाही, ऑलरेडी वरती होते. 0 डिग्रीला ते थोडीशी एनर्जी पाहिजे त्यांना, फक्त त्यांना 26 डिग्री यायला टाइम लागला. रूम टेम्परेचर 26 डिग्री पर्यंत यायला वाट बघावं लागली. बट ह्याला काही घेण्यात येत नव्हतं. 1 डिग्री जरी झाला तरी हा पटकन चालला गेला कंडक्शन बँड मध्ये. म्हणजे ह्याने कधी होल बनवलंच नाही, म्हणजे पेअर तयार केलीच नाही, हा फ्री होता. म्हणजे इथे काय लागलं, इलेक्ट्रॉन्सची संख्या, ठीक आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स की Ne ह्या कशा आहे जास्त कोणापेक्षा, नंबर ऑफ होल्स पेक्षा. साधी गोष्ट आहे. बरोबर. इथून जर कधी एखादा इलेक्ट्रॉन चालला गेला तर इथे बनेल 1 इलेक्ट्रॉन होल पेअर, 2 इलेक्ट्रॉन होल पेअर. बट ऑलरेडी इथे एक ईडी ला कोणीतरी होता जो वरती लगेच चालला गेला. त्याच्यामुळे झालं काय, इलेक्ट्रॉनची संख्या वाढली. कुठे एन टाइप मध्ये. ठीक आहे, कुठे एन टाइप मध्ये. आणि हे असं घडलं का, याचा रिझल्ट काय होतं, इलेक्ट्रॉन्स का वाढले ते तुम्हाला समजलं. बरोबर. म्हणजे इथे काय झालं, मेजॉरिटी कॅरियर्स कोण आले, इलेक्ट्रॉन्स. मेजॉरिटी कॅरियर्स कोण आले, इलेक्ट्रॉन्स. आता मी ना रिप्रेझेंटेशन करून दाखवतो. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्हाला आणखी कळेल. आणि एन टाइपच का म्हणतात याचा अर्थ पण कळेल. ठीक आहे. रिप्रेझेंटेशन नाव काय तुम्ही आता सगळं लिहिलं. ठीक आहे, मला जसं जसं पाहिजे तसं इरेज करतो. रिप्रेझेंटेशन. बरोबर आहे. एन टाइपचं, एन टाइप सेमीकंडक्टर. ठीक आहे, इथे देऊ एन टाइप सेमीकंडक्टर. काय झालं आता, एन टाइप सेमीकंडक्टर. आता आपण पॉझिटिव्ह, मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्सच्या भाषेत मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तुम्हाला समजणार नाही. इथे पॉझिटिव्ह काढला, इथे पॉझिटिव्ह काढला, इथे पॉझिटिव्ह काढला आणि त्याच्यावरती निगेटिव्ह 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 असं करून समजणार नाही तुम्हाला काय म्हणायचं. ठीक आहे, त्याच्यापेक्षा एकदम साधं रिप्रेझेंटेशन करतो की कंडक्शन बँड मध्ये बरोबर, किंवा एन टाइप सेमीकंडक्टर त्याच्यामध्ये किती एनर्जी लेवल्स असतील, 8. बरोबर आहे. 8 एनर्जी लेवल असतील, ज्याच्यामध्ये झालं काय, इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेली. इलेक्ट्रॉनची संख्या का वाढत गेली, कारण की ईडी लेवलला, ठीक आहे, ईडी लेवल होती ना ती अशी होती, कुठेतरी ईडी लेवल होती. तुम्ही त्या नोटबुक मध्ये पाहून घ्या कुठे होती ईडी. ठीक आहे, ईडी त्या लेवल ऑलरेडी काही इलेक्ट्रॉन्स होते जे वरती चालले गेले, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या वाढली. कुठे एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये. बघा हा काय पूर्ण एन टाइप सेमीकंडक्टर एक प्रकार. बरोबर. बट काही होल्स पण खाली राहिले. बरोबर, काही होल्स पण खाली राहिले. होलची संख्या मात्र कशी असणार, कमी असणार. त्याचा रिझल्ट समजलं. बरोबर, होलची संख्या कशी असणार, कमी. म्हणजे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जे ब्लॅक आहे ते इलेक्ट्रॉन्स आहे आणि सर्कल आहे फक्त एम्प्टी आहे म्हणजे होल आहे. इलेक्ट्रॉन जे होते ते कसे होते, मेजॉरिटी. ठीक आहे, म्हणून इलेक्ट्रॉन्सला एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये म्हटलं जातं. इन एन टाइप सेमीकंडक्टर electrons are majority carrier. कारण की हेच इलेक्ट्रॉन्स एन टाइप मध्ये करंट फ्लो करायला मदत करते, मेजॉरिटी कॅरियर्स. आणि होल्स काय झाले, कमी प्राधान्य. ठीक आहे, मायनॉरिटी कॅरियर्स.
मेजॉरिटीचा अपोजिट मायनॉरिटी कॅरियर. ओके, समजलं? रिप्रेझेंटेशनचं बेसिकचं रिप्रेझेंट. आता तिथे काय झालं, इलेक्ट्रॉन फॉस्फरसनं काय केलं, फॉस्फरसनं त्याचा एक इलेक्ट्रॉन सिलिकॉनला देऊन टाकला. ठीक आहे, सिलिकॉनला काय केलं, देऊन टाकला, डोनेट केला. काय केलं, डोनेट केला. जो काय एक इलेक्ट्रॉन होता त्याला आपण काय म्हणतो, डोनर. ठीक आहे, डोनर इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. म्हणून जी काय ईडी एनर्जी लेवल होती, ती काय म्हणू मग आपण, डोनर एनर्जी लेवल. म्हणजे जो काय इलेक्ट्रॉन होता फॉस्फरसने दिला, फॉस्फरसने डोनेट केला होता, तो फ्री होता. मग कोणत्या एनर्जी लेवल होता माहित नाही, असेल कोणत्या तरी. ज्या काही एनर्जी लेवल असेल त्याला आपण डोनर एनर्जी लेवल म्हणू. ठीक आहे, कोणती लेवल म्हणू, डोनर एनर्जी लेवल. त्याला शॉर्टकट मध्ये आपण काय म्हणू, ईडी. शॉर्टकट मध्ये काय म्हणू, ईडी. बरोबर, एन टाइप सेमीकंडक्टर. ठीक आहे, मग याचा अर्थ काय, एन टाइप सेमीकंडक्टर जर कधी आलं, एन टाइप सेमीकंडक्टर जर कधी डोक्यामध्ये आला, तुम्हाला काय समजतंय, एन टाइप मध्ये काय, एन चा मीनिंग किंवा एन चा इनिशियल काय, एन चा इनिशियल काय, निगेटिव्ह. एन चा इनिशियल काय, निगेटिव्ह. जसं मी बोर्डामध्ये शिकवतो तसं. ठीक आहे, एन टाइप. ठीक आहे, एन टाइप सेमीकंडक्टर. एन टाइप मध्ये एन इनिशियल आहे, एन म्हणजे निगेटिव्ह. एन म्हणजे निगेटिव्ह कोण असतात, इलेक्ट्रॉन्स. निगेटिव्ह कोण असतात, इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे. आता इलेक्ट्रॉन्स म्हणलं की शिल्लक वाला. ठीक आहे, एक्सेस इलेक्ट्रॉन. ठीक आहे, एक्सेस इलेक्ट्रॉन. तर ते शिल्लक असेल ऑब्विसली तो देऊन टाकेल. ठीक आहे, एक्सेस मी लिहितो एक्सेस. हे नवीन आलं, मी फक्त पहिल्यांदा समजून सांगितलं. ठीक आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आहे, ऑब्विसली इलेक्ट्रॉन आहे म्हणजे तो देणारच कोणाला. ठीक आहे, होल आल्यावर समजेल की तो ऍक्सेप्ट करेल. इलेक्ट्रॉन आहे म्हणजे ऑब्विसली तो काय करेल, डोनेटच करेल. इलेक्ट्रॉन आला म्हणजे तो काय करेल, ऑब्विसली जास्त करेल, म्हणून तो काय करेल, डोनेटच करेल. एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये निगेटिव्ह. ओके, एन म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन होतात, जे काय केलं जातील, डोनेट केला जातील. ठीक आहे, डोनेट केलं जात आहे, जास्त आहे ऑब्विसली, 4 पेक्षा जास्त आहे. बरोबर आहे, 4 पेक्षा जास्तच असणार म्हणून हा डोनेट करतात. म्हणून 4 पेक्षा जास्त आहे म्हणून किती असू शकतात, तर 5. ठीक आहे, असं मी 5 जास्त नसू शकतात. आपल्याला ते घ्यायचे ते फक्त पेंटाव्हॅलेंट आणि ट्रायव्हॅलेंट मध्ये. डोनेट करणे किती असू शकतात, पेंटाव्हॅलेंट. म्हणून आपल्याला काय म्हणू, हे ऍड करताय ना सिलिकॉन मध्ये, हे सिलिकॉन मध्ये फॉस्फरस अजून कोण असतं, आर्सेनिक, हे काय करताय, ऍड करताय, म्हणजे इम्प्युरिटी देताय. आपण पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये कोणती इम्प्युरिटी असते, तर पेंटाव्हॅलेंट. निगेटिव्ह इलेक्ट्रॉन जास्त करून डोनेट करतील, जास्त कधी असेल जर 5 असेल तर. ओके, पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. याचे एक्झाम्पल्स काय काय असेल, जसं मी बोलायचो ना क्लासमध्ये, निगेटिव्ह इज आम आदमी पार्टी. जर कधी मी आता बोललो, ठीक आहे, बोलायलाच पाहिजे. ठीक आहे, लगेच माझ्याकडे येतील बरेच जण, त्याच कामले आम आदमी पार्टी असेल तसं. ठीक आहे, काही करण्यासाठी. ठीक आहे, शिक्षण आहे, कसे लक्षात ठेवा. ठीक आहे, एज्युकेशन पर्पज साठी मी हे डायलॉग मार्क असतो. तसं नाही समजायचं. समजा एखादी पप्पाजी आहे, ठीक आहे, समजून घ्या तुमचे पप्पाजी आहे, ते खूपच निगेटिव्ह माइंडेड आहे. ठीक आहे, इतके निगेटिव्ह माइंडेड आहे ना, नुसतं तुम्ही मोबाईल जरी बघितला तर समजत काय करू लागली. ठीक आहे, सबकन कानाखाली वाजवून येतात. ठीक आहे, असं तुमचे पप्पाजी लय निगेटिव्ह. ठीक आहे, मग आपण म्हणू, अरे पप्पाजी. ठीक आहे, अरे आओ पप्पाजी. ठीक है, अरे आओ पप्पाजी, जरा मोबाइल भी देख लो. कुछ नहीं कर रहे हम, पढ़ाई कर रहे, सर का लेक्चर देख रहे. ठीक है, अरे पप्पाजी का ए, सर ये कुछ भी लाया है, ठीक है, मन से कुछ भी करते सर. अरे पप्पाजी, अरे का ए, आओ का ए. ठीक है, करने को कुछ भी कर सकते यार, जैसे कि आप नहीं बोल सकता तो ए से कुछ भी. अरे ए पी. ठीक है, ए से क्या आएगा, आर्सेनिक. ठीक है, इससे क्या आएगा, एंटीमनी. फिर से क्या आएगा, फॉस्फरस. मतलब ये जो 3 बेसिक रिक्वायरमेंट्स है जो आपके नीट में आ सकते हैं, किसी भी एग्जाम में, यही 3 एग्जाम्पल लेके क्वेश्चन बनेगा, जिसकी अब तक बने हैं. जसे मी आता सांगितलं. ठीक आहे, आर्सेनिक, अँटीमनी, फॉस्फरस. काही पण ट्रिक लावा. ठीक आहे, तुमच्या मैत्रिणीचे नाव लक्षात किंवा ठेवायला कन्सिडर करा, काही पण ट्रिक लावा. ठीक आहे, एक्झाम्पल्स काय असेल मग याचे, आर्सेनिक, अँटीमनी, फॉस्फरस. आर्सेनिक, ठीक आहे, अँटीमनी आणि फॉस्फरस. त्यावर याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. ते झालं एन टाइप बद्दल. नेक्स्ट टाइप घ्या, पी टाइप. ठीक आहे, नेक्स्ट टाइप घ्या, पी टाइप. बरोबर. शेवटी प्रश्न कशाचा चाललाय आपला,
सेमीकंडक्टरची इम्प्युरिटी वाढवण्याचा. एक तर तुम्ही इलेक्ट्रॉन्स वाढवा किंवा होल्स वाढवा. बरोबर आहे. खूप डीप मध्ये सांगितलं, खूप म्हणजे खूप अतिशय डीप मध्ये सांगितलं. आता इथे मी पटकन सांगेल. बरोबर. पी टाइप सेमीकंडक्टर. पी टाइप सेमीकंडक्टर, पी म्हणजेच काय, पी टाइप मध्ये आपण पी फॉर पॉझिटिव्ह म्हणू. ठीक आहे. पी फॉर काय करू, पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह कोण असतात, होल्स असतात. ठीक आहे. पॉझिटिव्ह कोण असतात, होल्स असतात. त्याच्या पाठीमागचं रिझन आपण लक्षात घेऊ. ठीक आहे. पहिले तर मी एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. असं पॉझिटिव्ह कोण येतात, गब्बर. ठीक आहे. पॉझिटिव्ह कोण होता, तर गब्बर. जसं मी बोलायचं. ठीक आहे. तुम्हाला काही पण ट्रिक लावायची तर लावा. गब्बर इज बॅक. ठीक आहे. गब्बरचा जी, ई चा आय, बी चा बी. ठीक आहे. जी फॉर गॅलियम. आता ह्यांच्या सेकंडच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, 3. किती इलेक्ट्रॉन्स असतील, 3. म्हणून आपण त्याला काय म्हणणार, ट्रायव्हॅलेंट. आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, तर 3. म्हणून यांना आपण काय म्हणणार, ट्रायव्हॅलेंट. बोरॉन 5 आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 3. गॅलियम, इंडियम, बोरॉन. ठीक आहे. हे 3 जास्त लागतात कारण की आम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहोत. आम्ही जे एलईडी बनवतो त्याच्यामध्ये गॅलियम, इंडियम, बोरॉन किंवा फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी ह्यांच्यापैकी काहीतरी एक जण घेऊन एलईडी चा कलर तयार करतो. वेव्हलेंथ वर डिपेंड असतं ते सगळं. ठीक आहे. चला गमतीत बाय, समजलं. आता याच्यामध्ये काय होतं, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं आता, बरोबर. सिलिकॉन कोण घेतो आपण, वारंवार सिलिकॉन. सिलिकॉनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 4. आपल्याला माहिती आहे. ह्याला काय करायचंय, हा शोधतोय. ठीक आहे. ह्याला गरज ह्याचा ऑक्टेट कंप्लीट करायला. हा तितका कॅपेबल नाहीये की करंटला फ्लो करेल. रिझन सांगितलं काय, 10 to the power 10, 10 to the power 22, 10 to the power 12 हे सांगितलं रिझन. कॅपेबल नाहीये तो करंटला फ्लो करेल. मग आपण काय करू आता, पेंटावॅलेंट म्हणजे आता आपण 13व्या ब्लॉक मध्ये इलेमेंट्स घेऊ. ठीक आहे. 13व्या ब्लॉक मध्ये इलेमेंट्स घेऊ ज्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, 3. किती इलेक्ट्रॉन्स असतील, 3. जसं की मी बोरॉन घेतला. ठीक आहे. जसं की मी कोण घेतला, एक बोरॉनचा ऍटम घेतला. बोरॉनचा काय घेतला, एक ऍटम. बरोबर. बोरॉनचा इथे हा एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. इथे नाही. ठीक आहे. इथे बोरॉनचा इलेक्ट्रॉन नाही आउटर मोस्ट ऑर्बिट. 3 झाले कंप्लीट. ठीक आहे. सिलिकॉनच्या ऍटम्सच्या इलेक्ट्रॉन्सनी बोरॉनच्या 3 ऍटम सोबत बॉन्डिंग तयार करून घेतली. जसे की इथे एक बॉन्ड तयार झाला, इथे एक बॉन्ड तयार झाला, इथे झाला. सिलिकॉन कडे 4 आहेत पण बोरॉनचे तर संपले नाही इलेक्ट्रॉन. बरोबर. मग सिलिकॉन काय करतात ना, इन्सर्ट. नाव सिलिकॉन इज in search of someone should come and fill this vacancy. ठीक आहे. म्हणजे इथे काहीतरी रिकाम आहे ना, बरोबर. इथे कोणतं रिकाम आहे आता, someone should come and fill this vacancy. बरोबर. हा वॅकन्सी म्हणजे काय असतो, होल असतो. ठीक आहे. सिलिकॉन SI, सिलिकॉन इज इन सर्च ऑफ समवन शुड कम अँड फिल दिस वॅकन्सी. बरोबर. समजते काय म्हणलं, कोणीतरी याव आणि ही वॅकन्सी भराव. आता एनर्जी गॅप. ठीक आहे. एनर्जी डायग्राम वरून सांगितलं जर मी प्रयत्न केला तर असं प्रत्येक वेळेस काय होतं, काही इलेक्ट्रॉन्स असतात जे फ्री असतात. ह्या एनर्जी लेवल असतात. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 एनर्जी लेवल असतात. एनर्जी लेवल मध्ये कोणी ना कोणी इलेक्ट्रॉन काय करत असतो, फ्री मध्ये रिव्हॉल्व होत असतो. बरोबर. तिची टेंडन्सी ती आहे. आधी ते एक्सेस नाहीये पण असतात इलेक्ट्रॉन जे काय करतात, फ्री. आता जसं की समजा इकडे बोरॉनचा आणखी मी जर स्ट्रक्चर काय केलं, थोडंसं क्रिस्टलाइज स्ट्रक्चर मी वाढवलं तर काय होईल, ही जी व्हॅकन्सी रिकामी होती. बरोबर. ही जी व्हॅकन्सी होती आणि ह्या व्हॅकन्सी मध्ये हा इलेक्ट्रॉन त्याला देईल, बॉन्डिंग ऑलरेडी झाली होती. ठीक आहे. हे इथे चालले म्हणजे इथे काय होईल, इथे होल क्रिएट होईल. बरोबर. इथे होल झाला मग ह्याच्यामध्ये कोण चालला जाईल, हा चालला जाईल. मग ह्याच्यामध्ये काय होईल, आता इथे इलेक्ट्रॉन चालला जाईल, परत इथे काय होईल, होल तयार होईल. समजते काय होते, आता इथे होल तयार होईल. परत आता इथे रिकामी झाला, हा इथे चालला जाईल, इथे फिल होऊन जाईल व्हॅकन्सी, बट आता इथे रिकामी झाली. अशी काय होईल, प्रत्येक वेळेस शेअरिंग होईल. ठीक आहे. इलेक्ट्रॉन्सची काय होईल, शेअरिंग होईल. बरोबर. वरती असतो काय, व्हॅलेन्स बँड. ठीक आहे. मी लिहित नाही आता, फक्त एनर्जी लेवल समजून घ्या. काय असतो वरती, कंडक्शन बँड. चला
क्लासमध्ये असल्यावर माझ्या हे असं माझ्या नाही, ठीक आहे. इथे काय असते, इथे काय असते तर EV, इथे काय असते तर EV फॉर व्हॅलेन्स बँड, EC फॉर कंडक्शन. आता काय झालं, आता एक इलेक्ट्रॉनची कमी आहे सिलिकॉनला, त्याचा ऑक्टेट कंप्लीट करायला, ठीक आहे, स्टेबल स्टेट मध्ये येणार, तो शोधतोय आता, ठीक आहे. काही इलेक्ट्रॉन्स असतील एनर्जी लेव्हल्स मध्ये, काही इलेक्ट्रॉन्स असतील ह्या पर्टिक्युलर एनर्जी लेव्हल्स मध्ये की कुठेतरी ते फ्री मध्ये रिव्हॉल्व करत असतील, बरोबर. आणि जिथे कुठे ते फ्री मध्ये रिव्हॉल्व करतात, ठीक आहे, जिथे कुठे ते फ्री मध्ये रिव्हॉल्व करतात ना, तर ते असतात व्हॅलेन्स बँडच्या खूप जवळ, ठीक आहे, कारण की ती शोधात आहे, फ्री आहे, थोडीफारच फ्री, जास्त नाही, ठीक आहे. ऍट 0 डिग्री, ऍट 0 डिग्री सगळे इलेक्ट्रॉन्स कुठे असतील, ऍट 0 डिग्री सगळे इलेक्ट्रॉन्स कुठे असतील तर व्हॅलेन्स बँड मध्ये. ऍट 0 डिग्री ऑल इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन व्हॅलेन्स बँड, बरोबर. बट काही इलेक्ट्रॉन्स असतात जे फ्रीली रिव्हॉल्व करत असतात आणि थोड्याशा जास्त एनर्जी लेवलवर असतात, थोड्याशा, ठीक आहे. असं नाही ते एन टाइप मध्ये खूपच वरती होता, तितक्या वर नाही, खूप नियर टू कुठे, नियर टू कुठे तर व्हॅलेन्स बँड. काही इलेक्ट्रॉन्स असतात जे कुठे प्रेझेंट असतात, नियर टू व्हॅलेन्स बँड. लिहा, लिहा. इन पी टाइप सेमीकंडक्टर, इन पी टाइप सेमीकंडक्टर, मी पटपट सांगेल, तुम्ही पॉज करून लिहा. इन पी टाइप सेमीकंडक्टर remaining vacancy is gets filled by, remaining vacancy is gets filled by the electrons, by the electrons, by the electrons who are present in energy level, who are present in higher energy level, ठीक है, who are present in, by the electron who are present in higher energy level, higher energy level, but near to valence band, but near to कुठे, but near to valence band, म्हणजे जास्त पण हायर एनर्जी लेवलवरती ते इलेक्ट्रॉन्स राहत नाही, जास्त पण हायर एनर्जी लेवलवरती ते इलेक्ट्रॉन्स राहत नाही, जसं की एन टाइप मध्ये येतं. आता जी काही एनर्जी लेवल असेल, जिथे कुठे इलेक्ट्रॉन्स असतील, जी काही एनर्जी लेवल असेल, जिथे कुठे ते इलेक्ट्रॉन्स असतील, ते असतील आता EA या एनर्जी लेवलला. EA बघा, ही जी काही एनर्जी आहे ही कोणाच्या जवळ आहे, EV च्या. आधी कुठे होती, EC च्या, ठीक आहे. म्हणजे आता जे काही इलेक्ट्रॉन्स आहे, जे काही इलेक्ट्रॉन्स बघा, हे इलेक्ट्रॉन्स असेल तर समजा, ठीक आहे. आता मी एका एनर्जी लेवल एकच असतो असं कॉलेज एक्सक्लुजन प्रिन्सिपलचं म्हणणं असतं, ठीक आहे. आता मी दोन दाखले समजण्यासाठी उदाहरणार्थ, ठीक आहे. चला एक तरी बघ, एकदम कन्सेप्च्युअली क्लिअर, ठीक आहे. आता हा इलेक्ट्रॉन कुठे होता, EA ला, नियर टू EV, बरोबर आहे. मग काय होतं, 0 डिग्रीला सगळे इलेक्ट्रॉन्स कुठे असतील, 0 डिग्रीला सगळे इलेक्ट्रॉन्स कुठे असतील तर 0 डिग्रीला सगळे इलेक्ट्रॉन्स कुठे असतील तर व्हॅलेन्स बँड मध्ये, बरोबर. थोडंसं टेम्परेचर इन्क्रीज केलं, ठीक आहे, थोडंसं टेम्परेचर काय केलं, इन्क्रीज केलं, तर हे इलेक्ट्रॉन्स आधी तर EA मध्ये कुठे चालले जातील, EA मध्ये कुठे चालले जातील तर कंडक्शन बँड मध्ये, कुठे चालले जातील, कंडक्शन बँड. ऍट रूम टेम्परेचर, ऍट रूम टेम्परेचर काय होईल, ऍट रूम टेम्परेचर काय होईल, व्हॅलेन्स बँड मध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स कुठे चालले जातील, कंडक्शन बँड मध्ये. व्हॅलेन्स बँड मध्ये कुठे चालले जातील सगळे, कंडक्शन बँड मध्ये, कंडक्शन बँड मध्ये. बट एक लक्षात घ्या, जरी रूम टेम्परेचर या लेवलला, रूम टेम्परेचर इतक्या टेम्परेचर लेवलला आपण विचार करतो, तरी होऊ काय लागलं, होऊ काय लागलं, एक इलेक्ट्रॉन जर इकडे चालला तर लगेच काय लागलं, होल तयार होऊ लागलं, बरोबर आहे. लगेच काय लागलं, होल. म्हणजे जरी इथे इलेक्ट्रॉन येऊ लागले, बरोबर, समजा आता हे इलेक्ट्रॉन इथे आला, बरोबर आहे. समजा आता हा इलेक्ट्रॉन इथे होता आणि आधी इथे काय असेल, होल्स असतील, ठीक आहे, आणि इथे काय असेल, होल्स. जरी हा इलेक्ट्रॉन इकडे चालला गेला, ठीक आहे, जरी हा इलेक्ट्रॉन इकडे चालला गेला तरी सुद्धा इथे काय लागलं, ऑलरेडी होल्स तयार आहे, ठीक आहे, ऑलरेडी काय आहे, होल क्रिएट होऊ लागले. आता हा इकडे गेला तर परत काय म्हणजे इथे होल क्रिएट होऊन जाईल, बरोबर आहे. आणि हा जो कोण होता, हा जो काय इलेक्ट्रॉन होता, तो वरती चालला जाईल कधी ना कधी, याचा अर्थ असं नाही इलेक्ट्रॉन्स वाढत जातील, ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स वाढत नाही जाणार, तो तर कोणासोबत तरी मिक्सअप होऊन जाईल. बट ह्यांना यायला तर टाइम लागतोय ना, ह्यांना येण्यासाठी वरती काय लागतोय, टाइम लागतोय. तोपर्यंत हा इलेक्ट्रॉन काय करतोय, तोपर्यंत हा एक इलेक्ट्रॉन काय करतोय, दुसऱ्यांच्या ऍटम्स सोबत काय करतोय, कॉम्बिनेशन करून घेतोय, रिकंबाईन होऊन जातो. काय होऊन चालला तो, रिकंबाईन होऊन चालला, बरोबर. त्याच्यामुळे काय आलं, होल्स वाढतच चालले. ऑलरेडी हा कमी डिग्री थोडासा ओव्हर होता ना, म्हणून छोटस जरी टेम्परेचर वाढलं, थोडं जरी टेम्परेचर वाढलं तर पटकन इथे चालला जाईल, इथे चालला झालं काय होईल, म्हणजे हा इथून इथे गेला परत इकडे असं काहीतरी होऊ लागलं,
होल्स वाढतच चालतील टाइम टू टाइम, बरोबर आहे, काळानुसार वेळेनुसार होल्स वाढतच चालतील. तरी हे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये येऊन बसले पण त्याला टाइम लागणार आहे, टेम्परेचर खूप वाढवा लागणार त्याच्यासाठी, बरोबर आहे. एक जण असेल की तो टेम्परेचरच वाढवणार नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे हुकाय लागलं. आता हे रिप्रेझेंटेशन, ह्या डायग्रामचं नाव काय द्या, रिप्रेझेंटेशन ऑफ पी टाइप सेमीकंडक्टर. फिगरला जे काय नाव असेल ते असेल रिप्रेझेंटेशन ऑफ पी टाइप सेमीकंडक्टर. त्याच्यामध्ये हुकाय लागला, टाइम टू टाइम होल्स वाढत आहे, टाइम टू टाइम काय होत आहे, होल्स वाढले. याचा अर्थ असं आहे का की इलेक्ट्रॉन्स नाही, इलेक्ट्रॉन्स आहे, हा गेला तिथे, ठीक आहे, काय वेळेला हे येतील, काय वेळेला हे येतील, बट तोपर्यंत होल्स वाढलेलाच नाही, ठीक आहे, तोपर्यंत होल्स वाढलेलाच नाही. म्हणजे त्यामध्ये काही इलेक्ट्रॉन्स पण असतील बट कम्पेअर टू होल्स ते कमीच असतील. म्हणजे ह्याच्यामध्ये आता जास्त प्रमाण कोणाचं आहे तर होल्सचं. म्हणून पी टाइप मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स कोण असतात तर होल्स. पी टाइप मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स कोण असतात तर होल्स. आणि जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स आर मायनॉरिटी कॅरियर्स. इलेक्ट्रॉन्स आर मायनॉरिटी कॅरियर्स. क्लिअर आहे? बघा हे रिप्रेझेंटेशन झालं, क्लिअर. हे सगळं झालं इथपर्यंत सांगू. ह्याला कसं लक्षात ठेवणार मग आता, क्लिअर आहे? बघा किती भारी मिटवतोय मी. पी फॉर पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह कोण असतात तर होल्स असतात, ठीक आहे. होल्स क्रिएट कधी होईल, ज्याच व्हॅकन्सी होईल, इलेक्ट्रॉनला जागाच नसेल, बरोबर. होल्स तेव्हाच तयार होईल ज्यावेळेस काय रे, जागा शिल्लक असेल, बरोबर. जागा शिल्लक असेल म्हणजे त्या ऍटम कडे काय रे, कमी इलेक्ट्रॉन्स. आणि कमी किती असू शकतात, 4 पेक्षा कमी. आपल्याला सेमीकंडक्टर शिकायचं म्हणजे 4 पेक्षा कमी म्हणजे किती, 3. 4 पेक्षा कमी म्हणजे किती तर 3, बरोबर. पी फॉर पॉझिटिव्ह होल असतात. आणि इम्प्युरिटी कोणती असेल तर ट्रायव्हॅलेंट. इम्प्युरिटी कोणती असेल तर ट्रायव्हॅलेंट, बरोबर. आणि इथे काय झालं, ऍक्सेप्ट म्हणजे सिलिकॉन जो होता तो बॉन्डिंग करत असताना वाढ बघत होता. सिलिकॉन जो होता तो वाढ बघत होता. पी टाइपची सेमीकंडक्टर ज्यावेळेस त्याच्यासोबत जोडल्या गेले, डोपिंग प्रोसेस मध्ये आणल्या गेले, त्यावेळेस काय झालं, सिलिकॉन ह्या बॉन्डिंग प्रोसेस मध्ये वाढ बघत होता की कोणीतरी येईल आणि त्याची व्हॅकन्सी भरेल. म्हणजे हा ऍक्सेप्ट करण्याची वाट बघतोय, ठीक आहे. सिलिकॉन हा कोणीतरी येईल म्हणजे इलेक्ट्रॉन येईल, इलेक्ट्रॉन ची ऍक्सेप्टेशनची हा अपेक्षा ठेवून होता की इथे कोणीतरी यावं आणि ती व्हॅकन्सी फिल करा. बट तोपर्यंत होल्स वाढतच गेले, म्हणून होल्स वाढत गेले. म्हणून इथे मेजॉरिटी कॅरियर्स होल्स आहे. इथे मेजॉरिटी कॅरियर्स कोण आहे तर होल्स आहे, ठीक आहे. मेजॉरिटी कॅरियर्स होल्स आणि मायनॉरिटी कॅरियर्स कोण असेल तर इलेक्ट्रॉन्स आणि कमी संख्या, ठीक आहे. म्हणून त्यांना काय आपण ऍक्सेप्ट करण्याचा विचार करतोय. सिलिकॉन सेमीकंडक्टर कोणताही असू शकतो. म्हणजे यांना काय म्हणणार आपण ऍक्सेप्टर, ठीक आहे. यांना काय म्हणणार आपण ऍक्सेप्टर. पी टाइप जे काय सेमीकंडक्टर्स असतात त्यांना कोणते सेमीकंडक्टर म्हणणार आपण ऍक्सेप्टर. सेमीकंडक्टर नॉट ऍक्सेप्टर इम्प्युरिटी म्हणून, ठीक आहे. मी आयन्सच्या बाबतीत नाही बोललो, ठीक आहे. मी फक्त डायरेक्टली रिप्रेझेंटेशन करून दाखवलं कोण जास्त आणि कोण कमी. पी फॉर पॉझिटिव्ह होल्स, ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी, ऍक्सेप्टर. क्लियर है? एग्जांपल गब्बर इज बैक विथ पॉजिटिव माइंडसेट. आज तो मैं अगले आने वाले वीक में तो मैं फाड़ के रख दूंगा, फोड़ के रख दूंगा, पेपर फाड़ दूंगा, कुछ आया नहीं तो ऐसा क्या नहीं. अच्छे मार्क्स लाके दिखाऊंगा, अच्छा स्कोर करके दिखाऊंगा, ठीक है. विथ पॉजिटिव माइंडसेट, ठीक है. गब्बर इज बैक विथ पॉजिटिव माइंडसेट. ये था आज के लिए एन टाइप और पी टाइप सेमीकंडक्टर.